नमस्कार मित्रांनो. मिथुनाची अमावास्या कुंडलीमध्ये शुभ असते की अशुभ? त्याचप्रमाणे याचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं? व्यक्तिमत्वाचे कंगोरे नेमके कशा प्रकारचे असतात? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मिथुन राशीबद्दल मिथुनाची अमावास्या कुंडलीमध्ये सांगायची झाली तर मिथुन राशी 3 नंबरची रास आहे. तर तुमच्या कुंडलीत 3 नंबरच्या ज्या ठिकाणी अंक असेल त्या ठिकाणी रवी आणि चंद्र एकत्र असतील तर तुमची मिथुनाची अमावास्या असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे तो जो जन्म आहे किंवा ती जी कुंडली आहे ती मिथुन अमावास्येची कुंडली आहे. आता आपण थोडंसं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल विचार करू. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ती द्विस्वभाव स्वरूपाची रास आहे. मिथुनाची अमावास्या असेल तर सगळं काही पूर्णपणे ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारची ही रास आहे किंवा अशा प्रकारच्या या व्यक्ती दिसून येतात. म्हणजे यांच्या वागण्या, बोलण्यात, चालण्यामध्ये एक प्रकारची तुम्हाला ऊर्जा दिसून येईल आणि दिलखुलासपणे, मनमोकळेपणे बोलणे, स्वतःच्या मनातले सर्व गोष्टी शेअर करणं, समोरच्याबद्दल उत्तम प्रकारे संवाद साधण्याची कला ही मिथुन राशीच्या अमावास्याच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. इथे एक गोष्ट महत्त्वाची असते की यांची जी वाणी असते ती खूप चांगली असते. त्यांना बोलायला सुद्धा खूप आवडतं. विविध विषयावरती संवाद साधायला आवडतो आणि लहानपणापासूनच यांच्याकडे चिकित्सक स्वरूपाची बुद्धी असते किंवा यांचे प्रश्न जास्त असतात, चौकस खूप असतात. का, कशाला, कशामुळे, म्हणजे सुरू होणार आहेत. बरेचसे प्रश्न यांच्याकडे असतात. त्यामुळे यांच्याकडे माहितीचा खजाना सुद्धा खूप चांगला असतो. अर्थात कुठल्याही विषयावरची अगदी सखोल माहिती यांच्याकडे नसते, तरी सुद्धा वरवर ज्याला आपण म्हणतो की एखाद्याशी संवाद साधण्यासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती यांच्याकडे असते. त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर संवाद साधताना समोरच्या व्यक्तीचा नेमका मूड कसा आहे त्या प्रकारे ते बोलतात. त्याच्यामुळे यांचं एकंदरीत वागणूक आणि बोलणं हे खूप चांगलं असतं. राहणीमानाच्या बद्दल सुद्धा सांगायचं झालं तर राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि ट्रेंडिंग फॅशन यांना फार आवडते. एकाच प्रकारची फॅशन करायला त्यांना तसं आवडत नाही आणि बदल हा काय तो यांच्या जीवनामध्ये स्थिर असतो. म्हणजेच यांच्या वागणुकीमध्ये, आवडीनिवडीमध्ये, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा बदल हे कायम होत असतात आणि त्यामुळेच या ज्या व्यक्ती असतात त्या पूर्णपणे एनर्जीने फुल ऑन एनर्जी ज्याला आपण म्हणतो, तो प्रकार या राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आपल्या वाणीने किंवा शब्दाने सुद्धा दुसरा दुखावला जाणार नाही याची संपूर्ण काळजी या राशीच्या व्यक्ती नक्कीच घेतात. या राशीच्या व्यक्तींच्या हृदयामध्ये जे असतं तेच त्यांच्या ओठाणावर असतं. म्हणजे जेव्हा आपण विश्वासार्हता यांच्यामध्ये खूप चांगली असते, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या व्यक्तींमध्ये 1-2 गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. यांना फिरायला खूप आवडतं. अर्थात फिरायला जाताना एकटं कधी फिरायला जाणार नाही. कोणाला तरी बरोबर घेऊन जातील. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु या राशीमध्ये खूप जास्त दिसते. सिनेमा, हॉटेलिंग किंवा आपण ज्याला थोडंसं शॉपिंग वगैरे म्हणतो, तो प्रकार जास्त दिसतो. खास करून स्त्रियांच्या पत्रिकेत मिथुन राशीतली अमावास्या असेल तर ही गोष्ट थोडीशी जास्त प्रमाणात दिसते. फिरणं वगैरे यांना खूप आवडतं. त्यामुळे स्पेंडिंग किंवा खर्च यांचे थोडेसे जास्त होतात. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. या राशीमध्ये निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. म्हणजे कुठल्याही विषयावरती निर्णय घ्यायचा झाला, तो घ्यायचा की न घ्यायचा या द्विधा अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे निर्णयापर्यंत पोहोचत नाही आणि कमिटमेंट ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा या राशीकडून पूर्णपणे दिली जाईल असं काही सांगता येत नाही. तिथे सुद्धा गोष्ट तशीच असते. निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. म्हणजे एखादी गोष्ट आपण करू की नाही किंवा आपण दिलेला शब्द पाळू की नाही, त्याच्यामुळे पटकन एखादी ज्याला आपण वचन किंवा कमिटमेंट वगैरे म्हणतो तो दिसत नाही. अर्थात त्याचा जो परिणाम आहे हा यांच्या करिअरवरती जास्त प्रमाणात दिसतो. म्हणजे कमिटमेंट जर का तुम्हाला देता येत नसेल तर तुम्हाला दिलेलं एखादं टार्गेट किंवा तुम्ही आपल्या मतावरती ठाम राहणं हा प्रकार थोडासा कमी असतो आणि ह्याचाच थोडाफार परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती सुद्धा होतं. म्हणजे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा कमिटमेंट नसेल, त्याच्यामुळे नेमकं काही गोष्टी नसतात. तळ्यात मळ्यात ज्याला आपण म्हणतो तो प्रकार थोडासा आणि यांच्याकडे बऱ्याच प्रमाणातल्या ज्या योजना असतात त्या तयार असतात. म्हणजे तुम्ही जर का त्यांच्याशी कम्युनिकेट केलं, संवाद साधला तर त्यांच्याकडून असं की मला हे करायचं, ते करायचं, बऱ्याचशा योजना असतात. परंतु 2 सशांच्या मागे धावल्यावरती एकही ससा हातात मिळत नाही. असा प्रकार यांच्या बाबतीत होतो. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. इथे सुद्धा तोच प्रकार आहे की खूपशा गोष्टी करायला जातात. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु एवढं जरी असलं तरी मनाने माणुसकीची जी भावना असते किंवा जिव्हाळा आपण ज्याला म्हणतो तो या राशीमध्ये खूप चांगला असतो आणि या राशीला खुश होण्यासाठी खूप मोठी यांची काही स्वप्न नसतात. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये सुख सुद्धा मानणारी ही रास आहे किंवा राशीची अमावास्या आहे. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तो भाग या राशीच्या अमावास्येमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला सुख मानून घेणं, समाधान मानून घेणं हा प्रकार खूप चांगला दिसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मगाची जी रिलेशनशिपच्या बाबतीत आपण म्हणालो, त्या लवकर रिलेशनशिपमध्ये येणारी ही रास आहे.
स्त्रियांच्या बाबतीत कारण मिथुन जे रास आहे, ही थोडीशी ज्याला आपण मगाशी मी म्हणालो, की थोडीशी रिलेशनशिप बाबतीमध्ये लवकर इन्व्हॉल्व होणारी आहे आणि बरीचशी नाजूक भावनांची आहे. त्याच्यामुळे रिलेशनशिपचं ब्रेकअप झालं, तर यांना ते लवकर सहन होत नाहीत. कित्येक दिवस, कित्येक महिने, कधी-कधी कित्येक वर्षसुद्धा त्या बाबतीमधले विचार यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसते. एकटेपणाची भावना यांना खूप सतावते किंवा एकटेपणाच्या भावनापासून थोडंसं लांब राहणं हे करतात, प्रिफर करतात. जास्त जर का तुम्ही बघितलात तर ही जी रास आहे ती घोळक्यांमध्ये किंवा मित्र परिवारामध्ये राहणारी रास आहे. आजकालच्या दुनियेमध्ये आपण सोशल नेटवर्किंग आपण किंवा सोशल साइट्स याच्यामध्ये या राशीच्या ज्या व्यक्ती असतात किंवा अमावास्येच्या ज्या व्यक्ती आहेत, या जास्त प्रमाणात इन्व्हॉल्व झालेल्या असतात. यांच्यामध्ये तसा पहिला तर कॉन्फिडन्स असतो, परंतु तो फक्त इम्प्लिमेंटेशन होणं थोडंसं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारांच्या संदर्भात सांगायचं झालं, तर छोटे-मोठे आजार हे यांना छोट्या-मोठ्या प्रमाणात कायम होतच असतात. म्हणजे कुठलीही समजा साथ आली, कुठलीही काही गोष्ट आली, की पहिली यांना त्याचा त्रास होतो. तर थोडीशी यांची इम्युनी सिस्टम असते, ती थोडीशी वीक असते. तिथे थोडं मी स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडक्यात सांगायचं झालं, तर मानसिकच्या दृष्टीने फुल ऑन एनर्जीला आपण म्हणतो, अशा प्रकारचे रास आहे. एका शब्दात सांगायचं झालं, तर हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो, तो भाग ह्या राशीमध्ये तुम्हाला पूर्णपणे अनुभवता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचे अमावास्या असेल तर त्यांचे नेमके गुणधर्म कशा प्रकारचे असतात या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.